फरक स्पष्ट करा. 1. अधिमंडळाची वार्षिक सभा आणि पहिली साधारण मंडळ सभा. 2. पहिली साधारण मंडळ सभा आणि अधिमंडळाची विशेष सभा. 3. अधिमंडळाची वार्षिक सभा आणि अंतिम सभा. 1. अधिमंडळाची वार्षिक सभा आणि पहिली साधारण मंडळ सभा. अर्थ. सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत जी सभा बोलावली जाते तिला अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा असे म्हणतात. पहिली साधारण मंडळ सभा किंवा नियामक सभा. अर्थ. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या कायदेशीर तरतुदीनुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत जी सभा बोलावली जाते तिला पहिली साधारण मंडळ सभा असे म्हणतात. मुद्दा क्रमांक 2. सभा कोण बोलावितात? अधिमंडळाची सर्वसाधारण सभा बोलावण्याची जबाबदारी सचिवाची असते. पहिली साधारण मंडळ सभा प्रवर्तक बोलावितात. मुद्दा क्रमांक 3. सभेचे आयोजन. सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर वर्षातून एकदा बोलावले जाते. ही सभा संस्थेच्या स्थापनेच्या वेळी म्हणजे संस्थेच्या अस्तित्वाच्या काळात एकदाच बोलावली जाते. कामकाज. मुद्दा क्रमांक 4. पहिल्या साधारण या सभेत वार्षिक अहवाल, नफा तोटा खाते, ताळेबंद पत्रक यांना मंजुरी देणे, लाभांश जाहीर करणे, वर्षभराच्या कामकाजाचे मूल्यमापन करणे इत्यादी कामे पार पाडावी लागतात. पहिल्या साधारण मंडळ सभेत नवीन सभासद मंजुरी, अध्यक्षाची निवड, हंगामी कार्यकारी समितीची निवड, नोंदणीपर्यंतच्या खर्चाला व संस्थेच्या पोटनियमांना मंजुरी इत्यादी कामकाज होते. मुद्दा क्रमांक 5. उद्देश. सहकारी संस्थेचे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ही सभा बोलावली जाते. सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी ही सभा आयोजित केली जाते. मुद्दा क्रमांक 6. महत्त्व. सहकारी संस्थेच्या वार्षिक कामकाजाचे मूल्यमापन करणारी किंवा मूल्यांकन करणारी ही सभा असते. पहिली सर्वसाधारण सभा संस्थेचे अस्तित्व निर्माण करणे असते. फरक क्रमांक 2. पहिली साधारण मंडळ सभा आणि अधिमंडळाची विशेष सभा. मुद्दा क्रमांक 1. अर्थ. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या कायदेशीर तरतुदीनुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत जी सभा बोलावली जाते तिला पहिली साधारण मंडळ सभा असे म्हणतात. अधिमंडळाची विशेष सभा. 2 अधिमंडळाच्या सर्वसाधारण सभांच्या मधील काळात घेण्यात येणाऱ्या विशेष प्रसंगी बोलावण्यात येणाऱ्या सभेस अधिमंडळाची विशेष सभा असे म्हणतात. मुद्दा क्रमांक 2. सभा कोण बोलावितात? पहिली साधारण मंडळ सभा प्रवर्तक बोलावितात. काही सभासद अधिमंडळाची विशेष सभा बोलावण्याची मागणी करतात. क्वचित प्रसंगी कार्यकारी समिती अथवा निबंधक यांनाही सभा बोलावण्याचा अधिकार असतो. मुद्दा क्रमांक 3. सभेचे आयोजन. ही सभा संस्थेच्या स्थापनेच्या वेळी म्हणजे संस्थेच्या अस्तित्वाच्या काळात एकदाच बोलावली जाते. ही सभा आवश्यकतेनुसार बोलावण्यात येते. मुद्दा क्रमांक 4. कामकाज. पहिल्या साधारण मंडळ सभेत नवीन सभासदत्वास मंजुरी, अध्यक्षाची निवड, हंगामी कार्यकारी समितीची निवड, नोंदणीपर्यंतच्या खर्चाला व संस्थेच्या
पोटनियमना मंजुरी इत्यादी कामकाज होते. या सभेत विशेष कामकाज पाहिले जाते. पोटनियम दुरुस्ती, संचालकास संचालक पदावरून काढून टाकणे, संस्थेचे एकत्रीकरण, विभाजन, विसर्जन इत्यादी तातडीची कामे पार पाडली जातात. मुद्दा क्रमांक 5. उद्देश. सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी ही सभा आयोजित केली जाते. तातडीच्या बाबींसंबंधी निर्णय घेण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात येते. महत्त्व. मुद्दा क्रमांक 6. महत्त्व. पहिली सर्वसाधारण सभा संस्थेचे अस्तित्व निर्माण करणारी असते. अधिमंडळाची विशेष सभा संस्थेतील वैशिष्ट्यपूर्ण घडामोडीसाठी महत्त्वाची असते. फरक क्रमांक 3. अधिमंडळाची वार्षिक सभा आणि अंतिम सभा. अर्थ. सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत जी सभा बोलावली जाते तिला अधिमंडळाची वार्षिक सभा असे म्हणतात. सहकारी संस्थेचे विसर्जन केल्यानंतर विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जी सभा बोलावली जाते तिला अंतिम सभा असे म्हणतात. सभा कोण बोलावितात? काही सभासद अधिमंडळाची विशेष सभा बोलवण्याची मागणी करतात. क्वचित प्रसंगी कार्यकारी समिती अथवा निबंधक यांनाही सभा बोलवण्याचा अधिकार असतो. अंतिम सभा विलीन अधिकारी किंवा ऋण परिशोधन अधिकारी बोलावितात. 3. सभेचे आयोजन. ही सभा आवश्यकतेनुसार बोलवण्यात येते. अंतिम सभा सहकारी संस्थेच्या आयुष्यातील अखेरची सभा असते. संस्था बंद करतेवेळी एकदाच बोलावली जाते. मुद्दा क्रमांक 4. कामकाज. या सभेत कामकाज पाहिले जाते. पोटनियम दुरुस्ती, संचालकास संचालक पदावरून काढून टाकणे, संस्थेचे एकत्रीकरण, विभाजन, विसर्जन इत्यादी तातडीची कामे पार पाडली जातात. या सभेत संस्थेच्या विसर्जन प्रक्रियेचा आढावा घेतला जातो. संस्थेची मालमत्ता, संस्थेची निधीने पूर्ण झाल्यानंतर जर काही रक्कम शिल्लक राहत असेल तर त्या रकमेचा विनियोग इत्यादीवर चर्चा होते. मुद्दा क्रमांक 5. उद्देश. तातडीच्या बाबींसंबंधी निर्णय घेण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात येते. सहकारी संस्थेचे विसर्जन झाल्यानंतर संस्थेची येणी-देणी यांची विल्हेवाट लावण्यासाठी ही सभा बोलावली जाते. महत्त्व. मुद्दा क्रमांक 6. महत्त्व. अधिमंडळाची विशेष सभा संस्थेतील वैशिष्ट्यपूर्ण घडामोडीसाठी महत्त्वाची असते. अंतिम सभा संस्थेचे अस्तित्व संपुष्टात आणणारी असते.